चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेकडून सभासदांना 15% लाभांश। चेअरमन अरविंद मजलेकर यांची माहिती। जयसिंगपूर येथील करमीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे संपन्न झाली। सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन आप्पा भागाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सुभाष मगदुम यांनी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला। यानंतर संस्थेचे सीईओ चंद्रकांत धुळासावंत यांनी सभेच्या नोटिसीचे व मागील इतिवृत्तांचे वाचन केले। सभेचे अध्यक्ष चेअरमन अरविंद मजलेकर यांनी सन 2024-25 सालाचे हिशेबपत्रक व अहवाल सभेसमोर मांडला। सोन्याचे सतत चढते राहिलेले भाव व वधारलेला शेअर मार्केट यामुळे यातील गुंतवणुकीकडे वाढलेला कल असतानाही सर्व सभासद व ग्राहकांच्या पाठबळाने संस्थेने अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरी केली आहे। प्रत्यक्ष व्याज वसुलीतून 11 कोटी चोख नफा झाला असून सभासदांसाठी 15% इतका उच्चतम लाभांशची घोषणा केली। अहवाल सालात ठेवीमध्ये 94 कोटीची वाढ होऊन 682 कोटी तर कर्ज 450 कोटी राहिले आहे। संस्थेकडे मजबूत स्वनिधी असून तो नफा विभागणीनंतर 100 कोटीवर पोहोचला आहे। भांडवल पर्याप्तताचे प्रमाण 16.74% आहे। संस्थेच्या कामकाजाची दखल घेऊन फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्याकडील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळाला आहे। सामान्य गरीब महिलांसाठी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र कर्ज योजना संस्थेने सुरू केली आहे। यात 5 ग्रॅम पर्यंतचे मंगळसूत्र खरेदीसाठी केवळ 8% व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे। संस्थेने यात 1 रुपयाचा देखील फायदा न घेता ही योजना सामान्य महिला भगिनींसाठी आणली आहे। चंदूकाका सराफ यांच्याकडे खरेदी केल्यास मजुरी न घेता मंगळसूत्र देण्यास चंदूकाका सराफ यांनी मान्यता दिली आहे। वीराचार्य आधार योजना, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना, करमीर ज्येष्ठधारा योजना, अंत्यविधी योजना मधून सभासदांना 20 लाखाची मदत दिली आहे। सामाजिक बांधिलकी जपत संस्थेमार्फत यावर्षी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावे रोकडी व कुर्नाड येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे। ही सुविधा सर्वांसाठी मोफत आहे, तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। सामान्य गरीब महिलांसाठी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र कर्ज योजना संस्थेने सुरू केली आहे। सभेच्या विषयपत्रिकेवरील विषयाचे विश्लेषण संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चौले, भोपाल गिरमल, सुकुमार पाटील, भरत घाट, आदिनाथ किनिंगे, कुमार पाटील, अनिल भोकरे, रमेश पाटील, रावसो पाटील, भाऊसो पाटील, राजेंद्र कुमार नांदणी, अमोल पाटील, पंकज आयवाळे यांनी मांडले, तर चेअरमन अरविंद मजलेकर यांनी जैन आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी शासनाचा, व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा भागाटे यांनी नांदणी मठाच्या माधुरी हत्तीनीसाठीच्या लढ्यातील सहभागीचा व संचालक रावसो पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेतील नूतन निवडीबाबत तसेच कोल्हापूर येथे सर्किट बेंच आणण्यास दिलेल्या सहकार्याबद्दल सरन्यायाधीश माननीय गवई सो व महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनाचे ठराव मांडले। सभासदांनी पाठवलेल्या व विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे संचालक सागर चौले यांनी समर्पक उत्तरे दिली। या प्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। सभेच्या अखेरीस सल्लागार श्री ॲडव्होकेट संदीप चौले यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी संस्थेचे संचालिका सौ उज्ज्वला मगदुम, सौ उर्मिला उपाध्ये, संस्थेचे सर्व शाखा सल्लागार, वीर सेवादल, वीराचार्य संस्थेचे पदाधिकारी आणि लेखापरीक्षक सीए प्रनिल पाटील यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते। या वार्षिक सभेचे प्रत्येक शाखेतून यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले। या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते। Go3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।